गाडीला पैसे जरा जास्त गेले व म्हणून ना दोघं दुईकडं म्हणलं विशीची काठी लावावं आपण पण हातभार काय तर लावावा म्हणून ना ही आली या. पण कसं असतं चांगलं काय करायला गेलं की वाईट काय ना काय होतंय बघा. मला म्हणलं होतं मकावर पाणी हे लाव त्यांना काय सांगितलं नव्हतं पण आता कसं आहे की म्हणणार आता तो मुदामच केलं सांगून काम केलं नाही नको ती काम करत बसली या. तेवढंच 4 पैसे आलं तर कुठं तर हातभार होतोय का नाही सांगा तुम्ही. 4 दिवस आलं तेवढंच 1000 रुपये आलं तर ते आल मीठ बघतंय माळवं तळवं. आपण जरा अगर कुठं ना कुठं दिला तर उभं राहतं कुठं तरी अडचण येत नाही. 100 रुपयाला 10 रुपयाला नडतं माणूस नसल्या हा मग हे केलं तर काय वाईट आहे सांगा बरं चांगलंच आहे. त्यात गाडीनं लय मोठा धागा दिला व नाहीतर नसतं एवढी आपदा उठली गाडीलाच लय पैसे गेले. काय नमस्कार बहिणीनं आज कामाला आली बघा आपल्या जवळच आहे इथं आली मका मोडायला शिर्डी बांधूस तर मला झाला उशीर. बायांची पात गेली बघा तेव्हा निमेच्या पुढे गेली काय करायचं काय का त्या बाया आता मला येते का कोण कोणाला घेऊ लागत नाही वाजय त्याच्या पाठीची ती घेत या कोण कोणाला घेऊ लागत नाही काय नाही या म्हणलं घरीपासून तर काय करायचं आहे या तेवढं 4 पैसे आपल्याला त्याला मिठाला होत आहे म्हणून आली गडबडीने शर्ट पण आणायचा ध्यान नाही तशीच आली बघा कार्प घेऊन शिर्डी घेऊन कर्ड कुंडली आणि शिळी घेऊन आली. बाकींच्या सगळ्या शेळ्या घेऊन आल्या त्या बायका म्हणलं आपली पण घेऊन जाओ खायला शारदान बरोबर सुट्टीच्या वखत पर्यंत म्हणलं परत तिचं काय टपुरीला टेन्शन नाही काय करायचं काय तर करावं लागतं या पोटासाठी काय करता. हाय आपलं 250-300 रुपये मिळते 5 तासाचं काय आपलं होतंय माळव्या तळव्याला तेवढंच पैसे हातभार लागतोय का ना. त्यांना काय म्हणली ना मी आज कामाला जायची आहे काय हिनी गेलं सकाळी दिवस उगवाय कामाला मी पण घरचं आवरून ना मग म्हणलं जवळच्या जवळ आहे आपलं आज रविवार आहे पोरं आहे ती घरी बघतेली काय गुरांचं पाणी फिनी पाजायचं म्हणून आली बघा. सदरा पण आणला नाही काय नाही मुलकाचा हात लागले ते कापायला काय करता लय अवघड आहे. मुन्नी तुरणीला तेवढंच गेलं म्हणजे बायान बरोबर मस्त होत नाही काम म्हणते पण कुणाला सांगायचं होत नाही म्हणून शिना करावं लागतंय या येऊ लागतं या. त्यांना पण ती रान रिकामं करायचं आहे काय ज्वारी टाकायची आहे जणू म्हणून शिना बाया लावले ते 4 जण आहे आम्ही मालक कोण नाही मालकी गेला आता कोणला आमची नाही ती सगळी आपली जायची पाहुणी जायची त्यांच्या या म्हणली जरा 2-3 दिवस आमचं पण वडून येईल आणि बाया भेटून त्यावर ज्या त्या बाया ज्या त्याच्यात गुतली त्या कोण कोणाच्यात जात नाही त्या बांधीला असते त्या बाया म्हणलं चला म्हणलं मग सांगते की म्हणल्यावर चला म्हणलं आज काय काम पण नव्हतं बसून काय करायचं म्हणून म्हणलं आता बिगर सांगता आली अजून भ्या वाटतं या सांगितलं म्हणजे मग काय ताप नाही टोकुरीला. बाया म्हणते त्या बघा पाहणतच बसती या पात काय लावती का नाही कडला तिकडं हाय बघा वहिनी एक ती वहिनी लय बोलती मथुरा वहिनी लागली ना पात कधी लागायची तुमची पात आई काही नाही ग मला काय म्हणता ती तर मित्रांनो त्यांना पाणी लागलं म्हणजे पीक चांगलं यायला आणि मोटरांनी दागा द्यायला झालं त्यामुळे पीक चांगलं आलेलं आहे यांचं पीक म्हणजे मका काही तोडाय मोडाय आली नाही पण पाण्यामुळं पाण्याला पुचल्यामुळं लवकर काढावं लागतंय त्यांना वाईट वाटतं या पिकाला म्हणजे रानात घातल्यावर तेवढं पण निघत नाही म्हणते ती बघा दाहणं पाणी वाचून जाते ती ती लागलं मालक तिकडं आल्या तर जागले तर वरडायला बाया महागा आहे त्या बायान बुरका पैसे द्यायचा येतो तुम्हाला खालनं म्हणते या त्यांना तर काय म्हणायचं पैसा द्यायचा का चिचू का द्यायचा इथं अगं बायानं हे का पात सोडली महाग हे पातीला भिडा एक जण कोणतर बायाने मला घेऊन सुद्धा लागितलं नाही माझी पात
पाठीवर पाठ मला टाकली बायाने. ते असं बघा मागं राहिलं म्हणजे काय करायचं. काय हो बाई पाण्या वाचून गेलं मस्त मकवान चांगला आलं पण बिटीत जाग्याला पाक करपून गेलं जाग्याला. काय काय हो बाई काय काय व्हायचं ह्यानं सांगा. पण ही 4-4 दाना का होईना बायाला अंशीला त्यांना काढणं भाग आहे. शेतकऱ्याचा असं मरण आहे बघा. लाईट आहे तर मोटरा चालत नाही. त्या मोटरा चालल्या तर लाईट नाही आणि जेव्हा सगळंच नसतंय तेव्हा पाणी नसतं या म्हणजे कशाला ना कशाला आपली पिकं जाते ती या. जगायचं लय अवघड आहे. काय करायचं काय तर काय ते काय तर करायला गेली की काय तर होऊन बसतंय म्हणते ती या. बाया मला म्हणते ती पटापटा पात घेऊन ये महाग राहू नको. तुला कोण रिकाम आहे रोज आडवं घ्यायला. बरोबर आहे त्यांना जे त्याची पाच जे त्याला घ्यायची पडलेली असते. कोण कोणाला घेत आडवं. कोण कोण रुपये कमी घेतोय का. जे त्याची पगार जे ती घेतोय म्हणजे कोण कोणाला घेऊ लागतं. कोण कोणाला घेऊ लागत नसतं. बघा की बहिणीनं कसं आहे शेतकऱ्याचं मरण आहे बघा नुसतं. मला पण वाईट वाटतंय ही असं पाणी वाचून तर पिकं जळून जायची काय तोडाय मोडाय आली नाही मका. केवळ पाणी वाचून मका गेली. अजून ही कंप्लीट 1.5 महिना मकानं घेतला असतं. पाणी नसल्यामुळे ही जाग्याला बघा अशी वाळून गेली मका आणि जी काय बिट्या बिट्या लागलेल्या सुकून गेल्या जाग्याला. काय करता दम भरला माझा बाया. आता ह्यातनच जरा विस गावात नेहती जाताना सांच्याला अजून शिर्डी कुठं बांधायची कुठं न्यायची. शेजारचं काय टेन्शन नाही बघा. जी जी कामाला आली ती शेजारी शिर्ड बांधली ती या. अजून त्यांच्याकडे ध्यान द्यावं लागतं या. लांडग कोल कडणी ऊस हाय काय सांगावं त्याचं त्याला अजून ध्यान द्यावं लागतं या. लय टपुरीला ताप आहे साधा नाही. सगळं पाहिजे लाईक शेरड पाहिजे त्या कोंबड्या पाहिजे त्या गुरं पाहिजे तर सगळं लागतं या परपंचाला. कराल तेवढं थोडं आहे परपंचाला. काय करायचं लागतंय म्हणल्यावर करावं तर लागतं या. लय त्रास असतो जीवनात पण असंच हसून खेळून पळून काम करायची. कामाला पण ढिलं पडायचं नाही. परपंचाला आपल्या हातभार होतो ती होतो आणि नडत नाही माणूस कुठं. मनुष्यना कुठल्या कामाला लाजायचं नाही. कष्ट करून खायला कोणाचंच भ्या नाही का कोणाचं भ्या आहे. कोणा सुद्धा भ्या नाही. काम करून खायला कोणाचं भ्या आहे. पण कसं असतं एखादी असते ती आडमुठी ती बोलते ती माग कामाला जाते ती. कामाला गेलं तरी पण मागं बोलते ती. घरात बसलं तरी पण मागं बोलते ती. ह्यांना करायचं काय सांगा बरं मागं बोलणार. लय चौकंड दुईकंड तोंड बोलते ती या.